मॉन्सून कधी दाखल होतोय याचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत। बळीराजासह उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांनाच याचे वेध लागलेले आहेत। याच पार्श्वभूमीवरती मॉन्सून पूर्व कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मॉन्सून पूर्व आढावा बैठक झाली। हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात 96 ते 106% पाऊस होणार आहे। तर एसडीआरएफच्या टीम वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तर मान्सूनच्या तोंडावरती सरकार अलर्ट मोडवरती बघायला मिळत आहे। टीडीआरएफच्या धर्तीवरती पालिकांनी पथकं तयार करावीत अशी सूचना सुद्धा केलेली आहे। विभागनिहाय एसडीआरएफ टीम तयार कराव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। स्थानिक तरुणांना प्रशिक्षण आणि आवश्यक ते साहित्य द्यावा अशी सूचना सुद्धा केलेली आहे। तर मध्य पश्चिम कोकण रेल्वेला उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। अनधिकृत होर्डिंग्स काढण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत। अधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचनाही दिल्या। तर राज्यात 483 ठिकाणं दरड प्रवण आणि कायमस्वरूपी व्यवस्थेचे निर्देश देण्यात आलेले आहेत। साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा ठेवा अशा सूचनाही केल्या। तर प्रत्येक धरणांची 31 मे पर्यंत तांत्रिक तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। प्रत्येक धरणांच्या ठिकाणी वायरलेस यंत्रणा कार्यान्वित ठेवा ही पण महत्त्वाची सूचना केलेली आहे। वादळी वाऱ्यामध्ये वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अलर्ट ठेवण्याचे आदेश या बैठकीत दिले। तसंच नदीवरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं ही सुद्धा सूचना केली आहे। मुंबईतील रस्त्यांवरील मॅनहोलचं झाकण आणि गर्डर बसवण्याचे आदेश दिले। मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांशी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही केल्या।